उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये आज रामरक्षा पठण करणार आहेत आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून अमरावतीमध्ये हनुमानगडी या ठिकाणी भाजप नेत्या नवनीत राणा या हनुमान चालीसा पठण करणार आहे। सध्या मी हनुमान गडी या ठिकाणी आहोत। आपण बघू शकतो की अगदी जय्यत तयारी या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांना प्रतिउत्तर म्हणून भाजप हे सध्या अमरावती परिसरामध्ये चांगलंच आक्रमक झालेलं सध्या चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। हनुमानगडी या ठिकाणी अगदी भगवे ध्वज लावण्यात आलेले आहे, त्याचबरोबर ती फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। आणि अगदी उद्धव ठाकरे यांनी रामस्रोत पठण सुरुवात केल्याच्या नंतर त्याला प्रतिउत्तर म्हणून हनुमान चालीसा पठण सुद्धा नवनीत राणा यांच्याकडून करण्यात येणार आहे। उद्धव ठाकरे हे रामरक्षा पठण करत नाहीत तर पक्ष रक्षा करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत असं आरोप सुद्धा किंवा असा टोला सुद्धा नवनीत राणा यांच्याकडून लगावण्यात आलेला होता। मात्र सध्या आपण बघू शकतो की अमरावती, नागपूर, विदर्भामध्ये रामरक्षावरून एक राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच तापलेलं चित्र जे आहे ते आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की अमरावतीमधला हे हनुमानगडी आहे आणि या हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणा आणि भाजप यांच्याकडून हनुमान चालीसा पठण जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे। एकीकडे नागपूरमध्ये उद्धव ठाकरे हे रामरक्षा पठण करणार आहेत आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून नवनीत राणा यांच्याकडून हनुमान चालीसा पठण जे आहे ते करण्यात येणार आहे। गेली काही दिवसांपासून अयोध्येतलं जे राम मंदिर आहे यामध्ये ठिकाणी झाला जो अपहार आहे हा अगदी देशभरात चर्चेचा विषय बनलेला होता आणि याच्यावरून अगदी राजकारण महाराष्ट्रामध्ये तापलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांच्याकडून रामरक्षा केली जाते त्यालाच प्रतिउत्तर म्हणून भाजपाच्या नवनीत राणा यांच्याकडून अमरावती या ठिकाणी असलेल्या हनुमानगडी या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करण्यात येणार आहे। कॅमेरामॅन अनिकेत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।